श्रावण महिना म्हणजे भगवान शंकरांचा अत्यंत प्रिय महिना। त्यामुळे या काळात महादेवांची पूजा करण्याचं विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवांची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात। त्यामुळे श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा आणि उपासना केली जाते। या महिन्यातील श्रावणी सोमवार हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते, कारण पौराणिक कथेनुसार पार्वतीने या महिन्यात कठोर व्रत करून भगवान शंकरांना प्राप्त केलं होतं। त्या कारणामुळेच हा महिना भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे। तसे तर श्रावणातील प्रत्येक दिवसाचं महत्त्व अतिशय वेगवेगळं आहे, मात्र यातील सर्वात महत्त्वाचं व्रत म्हणजे श्रावणी सोमवार। नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकरांची अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची, कोणत्या मंत्राचा जप करावा, किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन पूजा करणार असाल तर जाताना काय काय साहित्य सोबत घेऊन जावे, पूजा कशी करावी, या दिवशी काय करावे, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी आपल्याला महादेवाची विशेष पूजा करायची आहे। ही पूजा तुम्ही तुमच्या देवघरात करू शकता किंवा इतर ठिकाणी पाटावर चौरंगावर मांडली तरी पण चालेल। या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे। स्नान करताना शक्य असेल तर पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळावं, यामुळे शरीर शुद्धी होते। त्याबरोबरच पवित्र गंगेत स्नान केल्यासारखं असतं। शक्य असल्यास या दिवशी स्वच्छ पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करावे। देवघर पूर्णपणे स्वच्छ करावे किंवा जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून घ्यावी। संपूर्ण घरात पूजेच्या ठिकाणी गंगाजल शिंपडावे। रोजची देवपूजा करून घ्यावी। श्रावणी सोमवारी उपवास करावा। यानंतर आपण महादेवाची पूजा करू शकतो। इथे मी पाटावर अशी वेगळी पूजा मांडली आहे, त्यामुळे सर्वात आधी दिवा लावून घेतला। दिव्याची पण हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची, नमस्कार करायचा। त्यानंतर कोणतीही पूजा आपण गणपती बाप्पांच्या पूजनाने करतो, त्यामुळे गणपतीला आपण स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे। ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत आपण अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर आपण गणपती बाप्पांची सगळ्यात आधी पूजा करायची आहे। गणपतीला चंदन, हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे। त्यानंतर बाप्पाला प्रिय असणाऱ्या दुर्वा अर्पण करायच्या आहेत। गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे। श्री गणेशाय नमः। त्यानंतर मग आपण महादेवाची विधिवत पूजा करायची आहे। आपण एक ताम्हण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये महादेवाची पिंड ठेवून त्यावर अभिषेक करायचा आहे। सर्वात आधी स्वच्छ पाण्याचा अभिषेक करायचा आहे। महादेवांना जलाभिषेक अत्यंत प्रिय आहे। अभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे। ओम नमः शिवाय हा महादेवांचा मंत्र म्हणत आपण अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून झाल्यावर मग आपण महादेवांची पूजा करायची आहे। शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एका बेलाचे पान शिवाला वाहिल्यास पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते असे म्हणतात। तर अभिषेक करून झाल्यावर खाली थोड्या अक्षता ठेवून आपण त्यावरती शिवलिंगाची स्थापना करायची आहे। त्यानंतर महादेवाला प्रिय असणारे भस्म लावायचं आहे, चंदन लावायचं आहे, पांढऱ्या अक्षता अर्पण करायच्या आहेत, कापसाचे पांढरे वस्त्र घालायचे आहे। त्यानंतर महादेवांना अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुले आपण शिवलिंगावरती वाहायची आहेत। तसेच या दिवशी तुम्हाला धोत्र्याचे फळ किंवा धोत्र्याचे फूल जरी मिळाले तरी ते महादेवांना अर्पण करा। तसेच महादेवांना प्रिय असणारी बेलाची पाने आपण शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत। ज्या कोणत्या वस्तू महादेवांना प्रिय आहेत, आपल्याकडे ज्या कोणत्या उपलब्ध आहेत त्या वस्तू आपण शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत। ही संपूर्ण पूजा होईपर्यंत ओम महाशिवाय सोमाय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे। अशी शिवलिंगाची संपूर्ण पूजा झाल्यावर शिवामूठ अर्पण करायची आहे। प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठेचेही महत्त्व अत्यंत वेगळे आहे। त्यामुळे त्या सोमवारी त्या धान्याची मूठ शिवलिंगावर अर्पण करायची आहे। शिवलिंगावर शिवामूठ कशी अर्पण करायची याचा वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही जाऊन पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, नक्की पहा। त्यानंतर धूपदीप ओवाळायचा आहे, मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि शेवटी नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये तुम्ही फळे ठेवू शकता, दूध साखर किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवू शकता। शेवटी शंकराची आरती करायची आहे।
या दिवशी दिवसभर उपवास केला जातो आणि संध्याकाळी उपवास सोडला जातो। प्रत्येक सोमवारी महादेवाचे ध्यान करून व्रत ठेवावे आणि एका जागी बसून सात्विक भोजन करावे। या दिवशी तामसिक आहार पूर्णपणे टाळावा। या दिवशी आपल्याला शक्य होईल तेवढे महादेवाचे ध्यान उपासना करायची आहे। ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा किंवा शिवलीलामृतचा अध्याय वाचावा, रुद्राभिषेक करू शकता। या दिवशी आपले जेवण सात्विक आणि आचरण चांगले असावे। अशा प्रकारे संपूर्ण पूजा झाल्यावर महादेवांकडे सुख समृद्धीची प्रार्थना करावी। अशा प्रकारे घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीने शिवलिंगाची पूजा करू शकता किंवा तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन पूजा करायची असेल तर तुम्ही सकाळी किंवा प्रदोषकाळी किंवा तुमच्या वेळेनुसार कधीही पूजा करू शकता। तुम्ही मंदिरामध्ये अभिषेक करणार असाल तर तुम्ही जाताना दूध आणि पाणी सोबत घेऊन जावा किंवा साधी सोपी पूजा करणार असाल तर पांढरी फुले, बेलाची पाने, धोत्र्याचं फळ किंवा फूल, नैवेद्यासाठी खडी साखर आणि शिवामूठ वाहण्यासाठी तांदूळ किंवा त्या सोमवारी ते धान्य आपल्याला घेऊन जायचं आहे। शिवलिंगाची पूजा करून झाल्यावर आपल्याला शिवामूठ वाहायची आहे। या प्रकारे तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा महादेवाची विधिवत पूजा करू शकता। श्रावण महिन्यात महादेवाची पूजा आणि व्रत केल्यामुळे महादेव लवकर प्रसन्न होतात आणि पूजेचे तात्काळ फळ मिळते। श्रावण महिना म्हटलं की निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांसाठी तर त्यांच्या आराध्य महादेवांना प्रसन्न करण्याचा महिना। श्रावण महिन्यात अनेक प्रकारची व्रतवैकल्ये केली जातात। श्रावणी सोमवारी महादेवांची पूजा, श्रावणी मंगळवारी मंगळागौरीचे व्रत, शुक्रवारी जिवती पूजा असे अनेक व्रत केली जातात। या महिन्यात अनेक स्त्रिया आपल्या पतीसाठी, कुटुंबासाठी अशी व्रतवैकल्य आनंदाने करतात, कारण शंकर भोळा आहे। त्याच्या थोड्या जरी उपासनेने, पूजेने ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला इच्छित फळ देतात। अशा प्रकारे श्रावण महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। अशाच पद्धतीने आपण महादेवांची घरीच किंवा मंदिरामध्ये जाऊन विधिवत पूजा करू शकतो। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असे छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।